नमस्कार. स्वागत आहे तुमचे आपल्या भक्तिप्रिय चॅनलवर. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. यंदा त्रिपुरारी पौर्णिमा ही 15 नोव्हेंबर रोजी आहे. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारा, प्रकाशाची वाट दाखविणारा. या दिवशी कार्तिकेयाचे दर्शन घ्यावे, गंगा स्नान करावे, ब्राह्मणांना दीपदान द्यावे असे शास्त्रात सांगितले आहे. बौद्ध धर्मात तर असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एकपट्ट शिष्य धम्म सेनापती सारिपुत्रचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री पुरुष 8 शिलांचे पालन आणि उपोषित व्रत करतात. सर्व लहान थोर उपासक उपासिका एकत्र जमून बुद्धवंदना घेऊन धर्म उपदेश ग्रहण करतात. कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात. हिंदू धर्माप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला शिवमंदिरात त्रिपुरवात लावली जाते. तसेच घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते. देशभरातील मंदिरात विविध दिवे लावले जातात. कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेय यांचे पूजन केले जाते. कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते. या दिवशी दीपदान केले जाते. आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा असा याचा उद्देश आहे. तुळशी विवाहाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते. कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात. पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते. नदीत स्नान करणे शक्य नसल्यास गंगाजल आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करावे. यानंतर लक्ष्मीनारायणाचे पूजन करावे. लक्ष्मीनारायणाची षोडशोपचार पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा. सत्यनारायण पूजन करणे या दिवशी उत्तम मानले जाते, कारण पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केल्याने इच्छित फळ मिळते. सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणाची कथा आवर्जून ऐकावी. या दिवशी लक्ष्मीनारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवावा. त्रिपुरारी पौर्णिमेला जो दिवा लावतात त्याला खास वात तयार केली जाते. काही जण 105 वातींचा दिवा लावतात तर काही जण 700 वातींचा दिवा लावतात. एवढी मोठी वात लावण्यामागे कारण त्रिपुरासुराच्या वाईट वृत्तीचे दहन व्हावे असं आहे. कापसाचे सूत काढून ती वात केली जाते. त्याची एक खास पद्धत देखील आहे. पंतीमध्ये ही वात ठेवून तुपात ही वात प्रज्वलित केली जाते आणि बाजारात ही वात सहज उपलब्ध असते. त्रिपुरवातीचा तुम्ही दिवा लावू शकतात. तसेच त्रिपुरारी पौर्णिमेची कथाही ऐकावी. त्रिपुरारी पौर्णिमेची कथा ऐकूया. त्रिपुर पौर्णिमेला भगवान शिवशंकरा यांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता. म्हणूनच ते त्रिपुर अरी म्हणून त्रिपुरारी या नावाने ओळखले जातात. त्रिपुरासुरांच्या वधाची एक आख्यायिका सांगितली जाते. तारकासुरांच्या वधानंतर त्याच्या 3 दैत्यपुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले. थोरला तारकाक्ष, मधला विद्युन्माली आणि धाकटा कमलाक्षने. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडून अढळ अशा 3 अद्भुत स्थानांचा वर मागून घेतला. ही 3 स्थानं त्रिपुरे म्हणून ओळखली जातात. त्रिपुरे म्हणजे 3 शहरे जी आकाशातून फिरणारी असावीत. हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावीत. त्यावेळी माध्यान्ह समयी अभिजित मुहूर्तावर आणि चंद्र पुष्प नक्षत्रावर असताना आणि आकाशातून पुष्करावर्त नावाच्या नीलमेघांची छाया पडलेली असताना जर कोणी असंभव स्थानातून एकाच बाणाने 3ही पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट होतील, नाहीतर ती कधीही नष्ट होऊ नयेत असा त्यांनी ब्रह्मदेवांकडे वर मागितला होता. या त्रिपुरासुरांनी 3ही लोकांत
हाहाकार माजवला. देवांनी मदतीसाठी शंकरांचा धावा केला आणि महादेवांनी असंभव गोष्ट संभव करून एका बाणात त्रिपुरी भस्म करून टाकली, असे सांगितले जाते. काही पौराणिक कथांनुसार श्री विष्णूंनी याच दिवशी प्रथम अवतार धारण केला होता, असे मानले जाते. मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. या अवतारांमध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते. पुराणांनुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीला प्रलयापासून वाचवण्यासाठी मत्स्यावतार घेतला होता. 18 पुराणांमध्ये मत्स्य पुराणाचा समावेश आहे. श्री विष्णूंनी मत्स्यावतारात राजा सत्यव्रताला तत्त्वज्ञानाचा उपदेश दिला. तो पुढे मत्स्यपुराण म्हणून प्रसिद्ध झाला, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. याचबरोबर आजचा हा व्हिडिओ मी इथे समाप्त करते. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.